जागतिक कीर्तीचे तबलावादक, तालतज्ञ आणि वाद्यवादन या क्षेत्रात ज्यांना आंतरराष्ट्रीय कीर्ती लाभली ते झाकीर हुसेन यांचं रविवारी 15 डिसेंबर रोजी निधन झालं. ते 73 वर्षांचे होते. एक काळ असा होता की झाकीर हुसेन यांच्या कॉन्सर्टमध्ये वेगळीच गर्दी पाहायला मिळायची. प्रेक्षक त्यांची मोठमोठ्या संगीतकारांसोबतची जुगलबंदी पाहण्याचा आनंद लुटत असत. तबला वादनाच्या कौशल्यानं त्यांचे जगभरात चाहते होते. कोल्हापुरातही झाकीर हुसेन यांचे चाहते आहेत. कोल्हापुरात झालेल्या अनेक कार्यक्रमांना उस्तादांनी हजेरी लावली होती. गुणीदास फाउंडेशनच्या अध्यक्षा सुस्मिता सप्रे यांनी झाकीर हुसेन यांच्या जाण्यानं संगीत क्षेत्रात मोठी हानी झाली असून संगीत क्षेत्राला आणि तबलावादक कलाकारांना खूप मोठी उणीव भासणार आहे अशी भावना व्यक्त केली. यावेळी त्यांनी झाकीर हुसेन यांच्यासोबतच्या जुन्या आठवणींना उजाळा दिला. त्यांच्या जाण्यानं संगीत क्षेत्रात मोठी हानी झालेली आहे. माझं आणि त्यांचं नातं बहीण भावाचं नातं असल्यासारखं होतं. माझा संबंध खरं तर गेले 15 वर्षातच आला, पण इतके आमचे जवळचे संबंध झाले होते की ते जाण्यानं इतकी मोठी हानी झाली आहे की त्यांची खूप उणीव भासणार आहे ह्या संगीत क्षेत्राला आणि आम्हाला सगळ्यांना. आणि गुणीदास फाउंडेशनच्या माध्यमामुळं माझी आणि त्यांची भेट झाली. हे मी नशीब समजते माझं की मी गेल्या जन्मी काहीतरी पुण्याही केलेली आहे, त्यामुळं मला ह्या लोकांशी माझा संबंध आला आणि माझे झाकीरबाईंशी चांगले संबंध जोडले गेले. तबल्यातला देव हरपला अशा शब्दात तबलावादक राजप्रसाद धर्माधिकारी यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. तबल्याचा देव होता ते आणि तबल्यावर त्यांचं जेवढं प्रेम तसंच लोकांच्यावर प्रेम, आमच्यावर प्रेम. आणि मला अभिमान आहे गुणीदास फाउंडेशनच्या माध्यमातून त्यांनी इथं आले होते आणि त्यांनी त्यांच्या वादनातून लहान मुलापासून ते मोठ्या वृद्ध लोकांना इतका जागतिक दर्जाचा त्यांना लोकांना श्रोत्यांना आनंद दिला आहे. आणि मोठं नुकसान आहे हे हिंदुस्तान क्लासिकल आणि म्हणतो वर्ल्ड म्युझिकचं पण याचं तबल्यातलं नुकसान आहे. आणि त्यांनी जो तबल्याला जो उच्च दर्जा दिला, जो मान दिला सगळ्याच बाबतीत, पूर्वीचा जमाना तबल्याला सेकंड प्रेफरन्स असाय, खरं ह्या झाकीरबाईंनी इतकं उच्च लेवलचं काम करून ठेवलं तबल्याच्या ह्याच्या बाबतीत आणि तो दर्जा दिला. विनोद डिग्रजकर यांनी झाकीर हुसेन यांच्या निधनाची बातमी न पटणारी होती. इतकं विद्वान आणि तबला वादनातील मोठं व्यक्तिमत्व असून त्यांचा साधेपणा हा मनाला भावणारा होता अशी भावना व्यक्त केली. त्यांची ती वृत्ती आणि विनम्रता, शालीनता, म्हणजे एवढा विद्वान असून माणूस हा इतका ग्राउंड टू अर्थ आहे. मला अक्षरशः मी भारावून गेलो त्यांच्या व्यक्तिमत्वामुळं. ही माझी त्यांची पहिली आणि तशी शेवटची भेटच. नंतर मी त्यांचे 2 कार्यक्रम अटेंड केले होते, पण माझी प्रत्यक्ष त्यांची ओळख त्यावेळा झाली. आता ह्यालाही जवळ 10-12 वर्ष होऊन गेली. पण अशा या मोठ्या म्हणजे जगप्रसिद्ध वादकाला माझ्यातर्फे भावपूर्ण श्रद्धांजली. बॉलिवूड आणि जगभरातील विविध भाषांच्या चित्रपटांमधील गाण्यांसाठी त्यांनी संगीत दिलं आणि तबला वाजवला होता. ते त्यांच्या क्षेत्रातील सर्वात दिग्गज होते. संगीत विश्वातील त्यांच्या महत्त्वपूर्ण योगदानासाठी त्यांना 2002 मध्ये पद्म आणि 2023 मध्ये पद्मविभूषण पुरस्कारानं गौरवण्यात आलं होतं. अशा दिग्गज कलाकाराचं निधन झाल्यानं जगभरात कलापूर म्हणून ओळख असलेल्या कोल्हापुरातल्या कलाकारांनी दुःख व्यक्त करत झाकीर हुसेन यांना श्रद्धांजली वाहिली आहे.